आता केंद्रीय करातनं मिळणारा हिस्सा हा केंद्रीय करातनं आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे? 16,588 कोटी. ते 16,588 कोटीवरनं 25-26 मध्ये किती झाले? 87,903 कोटी. म्हणजे 5 पटीपेक्षा जास्त. 10 वर्षात 5 पटीपेक्षा जास्त. आणि मला आनंद वाटतो की 16व्या वित्त आयोगाची जेव्हा 8 मेला बैठक झाली होती त्यावेळी आपण व्हर्टिकल डिव्होल्यूशन मध्ये बदल करण्याची मागणी केली होती. आपल्याला माहिती आहे जयंतराव की गाडगिल मुखर्जी फॉर्म्युला हा आजही चाललेला आहे. इन्कम डिस्टंट मेथड जो त्या काळात आला तो इन्कम डिस्टंट मेथड. महाराष्ट्रासारख्या राज्याला ज्याचा जीडीपी जास्त आहे त्याला त्याचं नुकसान आहे. पण आता देशाचा विचार करता सगळ्या सरकारांनी इन्कम डिस्टंट मेथडच त्या ठिकाणी कायम ठेवला. फक्त त्याच्यावर जीडीपीला देणारे मार्क्स हे थोडे थोडे कमी होत गेले. त्याचा आपल्याला फायदा मिळाला. आता आपण यामध्ये कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयाचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता केंद्र सरकारकडनं जी सहाय्यक अनुदाने मिळतात त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13,241 कोटी मिळायची. 13,241 ती आता झाली 68,000 कोटी रुपये वार्षिक. म्हणजे हे पण जवळपास 5 पट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे.